नमस्कार. डॉक्टर धनश्री कुलकर्णीज हेल्थ टॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की हाऊ टू रिड्यूस फूड क्रेविंग्स. म्हणजे काय की आपण ठरवलेलं असतं की आपण आता वजन कमी करायचं आहे, त्यासाठी आपले प्रयत्न पण असतात. पण काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट दिसली किंवा दोन जेवणामध्ये अंतर थोडंसं जास्त राहिलं तर काय होतं, काहीतरी खायची इच्छा होते. मग काय होतं की अशा वेळेला आपण काय खावं आपल्याला कळत नाही किंवा हे जे काही फूड क्रेविंग्ज असतात हे आपण कसे मॅनेज केले पाहिजेत हे आपल्याला कळत नाही. आणि आपण आपल्याकडून त्यावेळेला अशा गोष्टी काही खाण्यात येतात की ज्याच्यामुळे आपलं जे काही आपलं एम असतं वजन कमी करणं तर ते साध्य होत नाही. त्यामुळे हे जे काही फूड क्रेविंग्ज आहेत हे आपण कसे मॅनेज करायचे किंवा कसे टाळायचे हे आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला हे फूड क्रेविंग्स का होतात, तर एकतर सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल. तर ब्रेन फटीग होतो. आपण एखादं काहीतरी काम करत असू किंवा अभ्यास करत असू तर याच्यामध्ये ब्रेन फटीग होतं, त्याचा ग्लुकोज कमी होतं. मग ते आपल्याला जाणीव होती की आपल्याला आता काहीतरी खायला पाहिजे. तर हे का होतं, कारण त्याला प्रॉपर टाईम टू टाईम आपण खाद्य दिलेलं नसतं. म्हणून काय करायचं आहे की तुम्ही जे काही खाणार असाल त्याच्यामध्ये खूप गॅप नाही टाकायचा आहे. त्यामुळे 2 ते 2.5 तासानंतर तुम्ही कंपल्सरी काही ना काहीतरी तुमच्या खाण्यामध्ये आलं पाहिजे. तसेच एक असं संशोधन झालेलं आहे की आपल्या आतड्यांच्या मध्ये काही असे बॅड बॅक्टेरिया असतात की त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होते. तर याच्यामध्ये शक्यतो गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे काय होतं की मग काही गोड, मग बर्फी असेल, पेढा असेल किंवा असं जे काही गोड असेल, साखर असेल, गूळ असेल, काही खाण्यामध्ये काही ना काहीतरी खावं किंवा ज्याच्यातून इन्स्टंट एनर्जी मिळते अशा पद्धतीचं काहीतरी खाण्याकडे कल जातो. तर आपण आता बघणार आहोत की हे गोष्टी आपण कशा कमी करायच्या आहेत त्या. तर एक सांगितलं की पोट खूप वेळ रिकामं नाही ठेवायचं. तर त्यामुळे तुम्ही खाण्यामध्ये अशा गोष्टी, तुमच्या जे काही जेवण असेल त्याच्यामध्ये अशा गोष्टी खाण्यात यायला पाहिजेत की ज्या पचायला जड असतील, म्हणजे पचनाला वेळ लागेल. तर याच्यामध्ये आहे की प्रोटीन. त्यामुळे तुमच्या जेवणामधलं प्रोटीन वाढवलं पाहिजे. तर प्रोटीन आपल्याला कशातून मिळणार आहे की डाळ असेल, कडधान्य असेल, पनीर असेल. तर डाळींच्या मध्ये किंवा कडधान्यामध्ये तुम्ही छोले असेल, राजमा असेल किंवा वाटाणा, सोयाबीन ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये घेतल्या तर तुम्हाला जे काही तुमचं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी भूक लागणार आहे ती नक्की 2.5 ते पावणे 3 तास तुम्ही सहज विदाऊट एनी क्रेविंग तुम्ही राहू शकता. तसेच तुमच्या जे जेवणामधलं तुमचं फायबर वाढवलं पाहिजे. कारण फायबर ही अशी आहे की त्याला पचायला किंवा पचन, त्याचं डायजेशन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे कंपल्सरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे सॅलडमध्ये असेल किंवा कोशिंबीर असेल तर ह्या गोष्टी कंपल्सरी इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजेत. तसेच कधीकधी असं होतं की तुम्हाला असं काहीतरी खावंसं वाटतं, पण त्यावेळेला तुम्ही एक ग्लासभर पाणी पिला तरी तुमचं जे काही खाण्याची इच्छा होते ते तुमची राहून जाते किंवा तुम्ही विसरून जाता. त्यामुळे आपल्याला हे नाही कळत की आपल्याला खायची इच्छा झाली आहे की पाणी प्यायची इच्छा झाली आहे. त्यामुळे एक रुटीन ठेवायचं की दर 1 पाऊण तासाला, अर्ध्या ते पाऊण तासाला फुल 300 ml म्हणजे मोठा ग्लासभर तुम्ही पाणी प्यायचं. त्यामुळे हायड्रेशन जरी तुम्ही मेंटेन ठेवलं तरी हळूहळू तुमचं जे काही फूड क्रेविंग असतं ते हळूहळू कमी व्हायला नक्की मदत होते. तसेच जे मगाशी म्हणलं की बॅड बॅक्टेरिया आपल्या गटमध्ये असतात, तर त्यांना तुम्ही असं काय खायला दिलं पाहिजे की ज्यामुळे तुमचं पोटही भरलं पाहिजे आणि हे जे काही बॅड बॅक्टेरिया आहेत ते डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी येतं म्हणजे की फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स. त्यामुळे 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही फ्रूट्स घेतले पाहिजेत. मी फ्रूट्स सांगते, फ्रूट ज्यूसेस नाही. कारण
फ्रूटमध्ये जे काही फायबर असतं हे महत्त्वाचं असतं आणि फ्रूटमधलं अँटीऑक्सिडंट जे काही प्रॉपर्टी आहे किंवा मल्टीव्हिटॅमिन जे काही आहेत तर हे तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि फायबर आहे हे बॅक्टेरिया किल करण्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे होल फ्रूट तुमच्या खाण्यामध्ये यायला पाहिजे. तसंच आहे की खजूर, तर खजूर ही गोष्टसुद्धा गोड आहे, तुमचं फूड क्रेविंग कमी करू शकते, तसंच हेल्थसाठी चांगलं आहे. आणखीन एक पदार्थ आहे की डार्क चॉकलेट, तर डार्क चॉकलेट ही हेल्थसाठी चांगलं आहे आणि फूड क्रेविंग कमी करू शकतं. तसेच तुमची झोप प्रॉपर असली पाहिजे, म्हणजे बॉडीला विश्रांती मिळणंही तितकंच गरजेचं आहे. कारण काय होतं की ज्या वेळेला तुम्ही रेस्ट घेत असता त्यावेळेला तुमचं मेटाबॉलिझम वाढलेलं असतं किंवा तुमचं मेटाबॉलिक रेट त्यावेळेला वाढत असतो. आणखीन त्यामुळे तुमचं डायजेशन असतं ते प्रॉपर होत असतं. म्हणून तुमची विश्रांती ही प्रॉपर असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या फिजिओलॉजिकल. आता आपण बघणार आहोत की सायकोलॉजिकल. तर काय की हे एक मनाची एक भावना असते की नाही मला आत्ता काहीतरी खायचं आहे. म्हणजे समजा स्ट्रेस असेल तर तेव्हाही उगीचच आपलं काहीतरी आपलं खाणं, म्हणजे यामध्ये दोन्ही गोष्टी असतात की काही लोक अजिबातच खात नाहीत आणि काही लोक खूप खातात. मग जे काही खूप खातात त्यांच्यासाठी ते बाधक राहतं. त्यामुळे शक्यतो स्ट्रेस लेवल तुम्ही कमी करा. तसेच जरी स्ट्रेस जरी असला तरी एक हाताला सवय लावून घ्यायची की हेल्दी फूड्स खायचे. म्हणजे काय की रोस्टेड जे काही सोयाबीन असेल किंवा कुठलंही कडधान्य रोस्ट करून ठेवलेलं असेल किंवा एखादा राजगिरा लाडू असेल, खजूर असेल, गूळ शेंगा असतील, तर ह्या अशा तुम्ही हेल्दी गोष्टी घेतल्या तर तुमचे क्रेविंग्स कमीही होतील आणि हेल्थसाठी चांगलंही राहणार आहे. तसेच समजा आता तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर शक्यतो काहीतरी पोटभर खाऊन जावा किंवा एखादं फळ तरी खाऊन जावा. किंवा त्यामुळे काय होतं की जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं आणि बाहेर तुम्ही कुठला बोर्ड जरी वाचला किंवा बाहेर पदार्थ जरी दिसला तरी तुम्हाला लगेच तो पदार्थ खावा अशी इच्छा होते. हेच जर का तुमचं पोट भरलेलं असेल तर तुमच्या समोर जरी कोणी खात असेल तरी ते खायची तुम्हाला इच्छा होणार नाही. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आत्ता आत्मसात करायला पहिले काही थोडे दिवस थोडंसं जड जाईल, पण त्याच्यानंतर एकदा सवय झाली की तुम्ही या सहज गोष्टी करू शकता. त्यामुळे मनाचा निश्चय किंवा मनामध्ये तुम्ही पक्क ठरवलं पाहिजे की हेल्दीच फूड मी घेणार आहे. अनहेल्दी जे काही असेल म्हणजे खूप ऑइली असेल, स्पायसी असेल, खूप ज्याच्यामध्ये साखर असेल किंवा फास्ट फूड असेल ह्या गोष्टी घेणार नाही आहे. त्यामुळे मनाने ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि ह्या काही सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केलं तर तुमचे फूड क्रेविंग्स टॅकल करायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.